आपल्या राज्यात अशी काही मंडळी आहेत जी कमी वयातच उत्तुंग भरारी घेत आहेत, परंतु त्यासाठी अथक परिश्रम नक्कीच घ्यावे लागतात. त्यामधीलच एक म्हणजेच तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे. अर्जुन देशपांडे यांनी जेनेरिक आधार या कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहेत. या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झालेली होती या संदर्भातच आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. आजचा जनऔषधी दिवस आहे आणि त्याच निमित्त जेनेरिक आधार ही जी कंपनी आहे त्याची सुरुवात केलेली आहे. तुम्ही काही वर्षांपूर्वी कशा प्रकारे सुरुवात होती, कसा प्रवास होता तो? पहिलं तर आज जेनेरिक डे आपण जे सेलिब्रेट करतोय पूर्ण देशभरामध्ये, आणि मला खरं आनंद आहे हे सांगायला की इंडिया आपण जेनेरिक मेडिसिन्स हे पूर्ण देशाचे आपण 70% आपण प्रोड्युसर आहोत. आणि आजचा डे आपण जे सेलिब्रेट करतोय की 140 करोड इंडियन सिटीजन्सला अफोर्डेबल मेडिसिन्स मिळाले पाहिजे. तर याच विचारातनं मी इन्स्पायर होऊन जेनेरिक आधारची सुरुवात एज ऑफ 16 मध्ये आतापासून 4 ते 5 वर्षापूर्वी केलेली. आणि आज मला खरंच खूप आनंद आहे की आज आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांच्या एक विजननी आपण आज जेनेरिक आधारला रतन टाटा सरांच्या सपोर्टनी आपण आज 150+ जास्ती सिटीजमध्ये एक्सपेंड केलेलं आहे. आणि 3,500 पेक्षा जास्ती रिटेल स्टोर्स, जेनेरिक मेडिकल स्टोर्स आपण पूर्ण देशभरामध्ये इनॉग्रेट केलेले आहेत. तर मला वाटतंय की आज सगळ्या लोकांना मेडिसिन्स म्हणजे 10,000ची गोष्ट कुठे ना कुठेतरी 2,000 रुपयांपर्यंत पोहोचते. त्याचा मला खरंच खूप आनंद आहे या दिवशी. जेनेरिक आधार या कंपनीचा आपला प्रसार, जी औषधे आहेत त्याचा प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे करता येतो? पहिलं तर जेनेरिक मेडिसिन्सचा अवेअरनेस, म्हणजे जेनेरिक आधारचा आपण अवेअरनेस डे 1 पासून इट इज बाय द कॉमन मॅन. म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघणार नाही की आपण कुठे जाऊन स्वतःची ऍडव्हर्टिजमेंट करतो आणि समथिंग लाईक दॅट. इट इज म्हणजे जर का कुठल्या सिनियर सिटीजन्सला, आजी आजोबांना मेडिसिन्स जेव्हा 5,000ची गोष्ट आपण 1,500 रुपयांमध्ये देतो, तेच जाऊन अजून लोकांना सांगतात, अवेअरनेस करतात. आणि मला वाटते की आज पैशांबरोबर आपण लोकांचे ब्लेसिंग्स कमवतोय. आणि जेव्हा आपण मेडिसिन्समध्ये कधी म्हणजे तुम्ही कोविडच्या काळामध्ये आपण रेमडेसिवीर लोकांना फ्री ऑफ कॉस्ट दिल्या, तर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठे ना कुठेतरी अवेअरनेस ऑटोमॅटिकली होत चाललाय. आणि आज आपल्या सगळ्या स्टोर्सवरती तुम्ही मुंबईमध्ये घ्या, नाही तर उत्तर प्रदेश घ्या, बिहार घ्या, मतलब सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या स्टोर्सवरती दिवसाचे कमीत कमी 300 ते 400 पेशंट एक स्टोअरवरना बेनिफिट घेतात. तर डेली बेसिसवरती खूप मोठं काम आपल्या माध्यमातून होतं. आणि जेनेरिक डे आज जे आपल्या गव्हर्नमेंट प्रमोट करते ह्याच्याकरता मला खरंच खूप आनंद आहे. तुम्ही रतन टाटा सर यांना अनेकदा भेटले आहात, त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारलेल्या आहात, तेव्हाचा अनुभव कसा होता? आणि त्यांनी अनेकदा गप्पा मारल्या त्याच मध्ये तुम्हाला त्यांची स्वप्न देखील सांगितली असतीलच, काय त्यांना पुढे करायचे? आता ते हयात नाहीयेत, परंतु आठवणी तुमच्यासोबत नक्कीच असणार आहेत. काय सांगाल त्याबद्दल? माझा मध्यंतरी रतन टाटा सरांबरोबरचा एक व्हिडिओ होता आणि ज्याच्यामध्ये त्यांनी मला मेन्शन केलेला माझ्या एका इव्हेंटमध्ये रतन सरांबरोबर की अर्जुन, माय लास्ट ड्रीम इज फॉर अफोर्डेबल मेडिसिन्स अँड अफोर्डेबल हेल्थ केअर, अँड विथ जेनेरिक आधार आय बिलीव्ह दॅट माय ड्रीम इज बिकमिंग सक्सेसफुल. मला वाटते जेनेरिक आधारच्या माध्यमातून रतन टाटा सरांचं जे एक आखरी स्वप्न होतं, म्हणजे शेवटचं एक स्वप्न होतं की मेडिसिन्स 140 करोड इंडियन सिटीजन्सपर्यंत कमी दरामध्ये मिळाली पाहिजे. आणि मला वाटते आज कुठे ना कुठेतरी त्यांचं स्वप्न मला साकार होताना दिसते. म्हणजे मला वाटते की रतन टाटा सर हे फक्त एक व्यक्ती नव्हते, मला वाटते ते एक विचार होते. आणि आज म्हणजे आपल्या युथने ते विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. आणि आज त्यांचं एक अजून एक स्वप्न म्हणजे तो उद्या वुमन्स डे येतोय, आणि वुमन्स डेचं त्यांचं एक अजून एक स्वप्न होतं की वुमनला आपल्या इंडियामध्ये एम्पॉवरमेंट मिळाली पाहिजे. तर आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून आपण 550 पेक्षा जास्ती वुमन आज मायक्रो ऑन्टरप्रेनर झाल्यात, मतलब नॉट ॲज अन जॉब सीकर बट ॲज अन जॉब क्रिएटर झाल्यात. तर मला वाटते की रतन टाटा सरांचं मेडिसिन्स ॲक्सेसिबल बनवण्याचं स्वप्न, मला वाटतं इथं फक्त एक सुरुवात आहे, तर स्टार्ट आहे, आणि अजून खूप करणं बाकी आहे. नक्कीच. प्रत्येक महिलेचं देखील एक स्वप्न असतं की तिने पुढे जाऊन काहीतरी करावं. त्याच प्रकारे जसं उद्योजिका बनायचं देखील स्वप्न असतं, आणि तेच स्वप्न या आपल्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. उद्या वुमन्स डे देखील आहे, तर त्या अनुषंगाने काही उपक्रम राबवलेत, काही विचार केला या सर्व गोष्टींचा? आपल्या डेली बेसिसवरती उपक्रम चालू आहेत. म्हणजे मला वाटते की आजी ज्या असतात त्या आपल्या जेवढ्या स्टोअरवरती येतात त्यांना मेडिसिन्स मी कमी दरामध्ये, आता कॅन्सरचीच मध्यंतरी गोष्ट झाली, कॅन्सरची मेडिसिन्स आपण किती आजी आजोबांना फ्री ऑफ कॉस्ट दिले 87 बर्थडेला रतन टाटा सरांच्या. तर मला वाटते की उपक्रम आपण करतच असतो. आणि फिमेल्स करता उद्या मला वाटते आपण 11 नवीन स्टोर्स फिमेल ऑन्टरप्रेनरच्या उद्या आपण उघडतोय. आणि मला वाटते की आज अंदमान निकोबारमध्ये आपली जी पहिली फ्रँचायसी अंदमान निकोबारमध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज तिथे नाहीये, तिथे एका फिमेल ऑन्टरप्रेनरने, फिमेल फार्मासिस्टनी घेतलेली आहे. आणि जेवढे आपण मी जेव्हा 550 फिमेल ऑन्टरप्रेनरचे स्टोर म्हणतो, तर फिमेल्सनी आपल्या जेनेरिक आधारची फ्रँचायसी घेऊन कमीत कमी 3,000 पेक्षा जास्ती एम्प्लॉयमेंट क्रिएट केलेली आहे. तर मला वाटते की नाव दे आर नॉट जस्ट अँड मतलब ऑन्टरप्रेनर, दे आर ऑल्सो अँड जॉब गिव्हर और जॉब मतलब क्रिएटर काइंड ऑफ थिंग. तर आपण अशाप्रमाणे वुमनला एम्पॉवर करतोय.
नक्कीच. जेनेरिक आधारचे हे जे ब्रांचेस आहेत ते महाराष्ट्रातच नसून तर जगभर म्हणजेच भारतात विविध ठिकाणी आहेत. तर ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी अथक परिश्रम आणखी घ्यावेच लागले असतील की कुठे जिकडे छोटे गाव देखील असेल तिकडे देखील आपले स्टोअर्स असतील. काय सांगाल त्याबद्दल? पहिलं जर का तुम्ही इथे बघणार या वॉलवरती तर जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे जसं मधलं आपलं 370 जे आपलं सेक्शन होतं ते जसं हटवलं गेलं. जनरिक आधार पहिली एकमेव अशी कंपनी होती तिथे आपलं स्टोअर आपण मतलब बालाकोटमध्ये वगैरे छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये आपण आज जम्मू काश्मीरच्या जनरिक आधार एक्सपेन्शन केलेलं आहे. मला वाटते की हे खरं एक खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती. आज म्हणजे साऊथमध्ये कन्याकुमारी असेल, लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, मिझोरम असेल, म्हणजे त्रिपुराच्या ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्टला म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीचा विचार पण नाही करत. आज आपले सक्सेसफुल तिथे स्टोअर रन होतात आणि तिकडच्या लोकांना सेवा देतोय आपण. तर मला वाटतं चॅलेंजेस तर खूपच असतात आणि जेव्हा आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर मला वाटतं की माझ्या 22व्या वर्षात मला वाटतं अजून कोणी एवढा यंग कोण नसेल की ज्यांनी गावागावांमध्ये जो एवढा फिरला असेल. मी देशातल्या मध्ये उत्तर प्रदेश घ्या, झारखंड घ्या, तुम्ही माझे व्हिडिओज बघणार, मी मातीच्या रोडने आपण जाऊन इनॉग्रेशन करतो. म्हणजे मला खरं माझं बिलीव्ह आहे की इंडियामध्ये जे खरं नेसेसिटी आहे ते मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बँगलोरपेक्षा 40 किलोमीटर्स अवे आहे. ते गावांमध्ये नीट आणि तिथे आज आपण काम करतो. जेनेरिक आधारच्या स्टोअर्सबद्दल असा देखील एक प्रश्न उपस्थित करता येतोय. तो म्हणजेच की ज्या आपल्या औषधाच्या किमती आहेत त्या परवडणाऱ्या किमतीत आहेत, कमी किमतीत आहेत. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या सर्व किमती ठेवण्यात आलेल्या आहेत का, असा प्रश्न देखील काही जणांनी उपस्थित केलेला आहे. त्यांना काय उत्तर द्या? नाही, मला वाटतं आज मोदीजी असतील, नाही तर आपल्या राष्ट्रपती मॅडम द्रौपदी मुर्मूजी असतील, नाही तर सगळेच राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला का सपोर्ट करतायत त्या ह्याच्यामध्ये एकच कारण आहे. आपण कोणाला ते काय अट्रॅक्शन फिक्शन काय डिस्काउंट मेडिसिन्स ही नेसेसरी गोष्ट आहे. जेव्हा मी आता म्हणालो सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या की इंडिया 70% जनरिक मेडिसिन्स एक्सपोर्ट करतं. आता तुम्ही कोविडमध्ये विचार करणार की रेमडेसिविर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन हे सगळे मॉलिक्युलची नाव आहेत, जनरिक नाव आहेत. आता आपण जेव्हा जनरिक आधारनी मेडिसिन्स लोकांना देतो तर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ही सेम असते. म्हणजे फॉर अस ऑल्सो अँड फॉर एमएनसी कंपनी ऑल्सो मशीन्स असतात, नाही तर एपीआय असतो, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, तो आपलं पण सेम आहे आणि एमएनसीचा पण सेम आहे. त्यांना पण परचेस प्राइस 10 रुपये, मला पण 10 रुपये. ते लोक जेव्हा त्यांचं नाव लावतात ऑन टॉप एनी प्रॉडक्ट ते 10 रुपयाला विकतात. मग त्यांच्या मर्जीने 500-1000 रुपयांना आपण तीच गोष्ट 100 रुपयाला विकतो. बिकॉज माझ्याकडे मधली जी सप्लाय चेन आहे ती नाहीये, त्यांच्याकडे 15 ते 20 लोकांची सप्लाय चेन आहे. सो इव्हेंच्युअली हे फॅक्ट आपण लोकांसमोर ठेवतोय. आपण हे नाही बोलत आहे की आम्ही कमीमध्ये देतो म्हणून घ्या, नाही. आपण रियालिटी लोकांपर्यंत सांगतोय की ह्या विषयाने लोकांना ते गोष्टी आवडतात आणि घेत आहेत. आज जेनेरिक आधारची जी औषधं आहेत त्याच्यावरती प्राइसिंग नोट केलेलं नसतं, किमती नसतात. तर का असं? नाही, किमती असतातच ना. म्हणजे काही याच्यावरती ज्या किमती नोट डाऊन केलेल्या नसतात तर असं देखील म्हटलं जाते की का किमती त्याच्यावरती नोट डाऊन नाही, किमती सगळ्यांवरती, एमआरपी हे गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे सगळ्यांवरती असते. आपण फक्त लोकांना हे सांगतो की बाबा 130 रुपये एमआरपी आहे, पण आम्ही तुम्हाला तीच गोष्ट 30 रुपयात देतोय. कारण की मार्केटमध्ये एमआरपी ॲझिथ्रोमायसिनची जर का 70 रुपीज आहे 500 mgची, पण आमचे पण प्रोडक्टची एमआरपी 70 रुपीज आहे, पण आम्ही ती देतो 30 रुपीजला आणि सांगतो की ही ह्याची ट्रू प्राइस आहे, खरी प्राइस आहे, ह्याची किंमत आहे. तर त्या प्राइसला, कारण की आम्हालाच ती गोष्ट जर का 15-20 रुपयाला पडते तर आम्ही तो पास ऑन करतोय लोकांना बेनिफिट. आणि कारण की मला वाटतं मेडिसिन्स इंडस्ट्री ही लक्झरियस इंडस्ट्री नाही आहे, ही नेसेसरी इंडस्ट्री. म्हणजे रात्री जेव्हा 2-2 वाजता कोणाकरता फोन येतात, म्हणजे माझ्याकडे आज असे असंख्य लोक आहेत ज्यांच्याकरता रात्री 2-2 वाजता आम्हाला फोन आलेत की कॅन्सरचं मेडिसिन्स आम्हाला अर्जंट पाहिजे. कोविडच्या काळात तर आम्ही असंख्य लोकांना, म्हणजे आज मला ते आजी आजोबा भेटतात ना, सिनियर सिटीजन्स भेटतात ज्यांच्या घरामध्ये कोण पेशंट होता आणि तेव्हा त्यांना मेडिसिन्स कुठेच मिळत नव्हते. मी एका फोनवरती त्यांना मेडिसिन्स हजारो लोकांना असे दिले आणि त्याच्यापैकी एक पण व्यक्तीची जर का जीव माझ्यामुळे वाचला असेल तर मला वाटते हेच फार्मा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रतन टाटा सरांचं हेच स्वप्न आपण साकार करतोय. नक्कीच. जसं तुम्ही आता म्हणालात तसेच रोज काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव येत असतील की कोणतरी म्हणत असेल की तुमच्यामुळे आज आमचा जीव वाचला आहे. अशाच इतक्या वर्षामधला एक कोणता तरी अनुभव जो आताही तुम्हाला आठवेल आणि चेहऱ्यावरती स्मित असेल असा अनुभव? आता रिसेंटलीच म्हणजे असे असंख्य, म्हणजे मी उत्तर प्रदेशमध्ये जातो ना तर बिहारमध्ये जातो, खूप लोक भेटतात म्हणजे डेली बेसिसवरती. आता मी रिसेंटली एक इन्सिडेंट शेअर करतो. कॅन्सरमध्ये आपण जेव्हा रतन टाटा सरांच्या बर्थडेच्या दिवशी 87 कॅन्सर पेशंटला फ्री दिलं. मी एका व्यक्तींच्या घरी स्वतःहून गेलो, म्हणजे त्यांचं आमच्याकडे कमीत कमी 50,000 पेक्षा जास्ती ऍप्लिकेशन्स आलेले की आम्हाला कॅन्सर मेडिसिन्स फ्री पाहिजेत रतन टाटा सरांच्या बर्थडे दिवशी. आम्ही त्याच्यापैकी 87 जे सक्सेस मतलब जे आम्हाला वाटले की त्यांना दिलं पाहिजे त्यांना आम्ही दिले. त्यापैकी एका व्यक्तींच्या मी घरी गेलो, त्यांना लंग्सचा कॅन्सर होता. त्यांचं दर महिन्याचं बिल 1.5 लाख रुपयापर्यंत येतो. 1.5 लाख रुपये एव्हरी मंथचं बिल. ते आपण जेव्हा त्यांना मेडिसिन्स फ्रीमध्ये दिले
आणि त्यांची ऍक्च्युअल प्राइस त्या मेडिसिनची ती फक्त 12,000 रुपये होती ऍक्च्युअल प्राइस. तर मला वाटते असे कित्येक असंख्य इन्सिडेंट्स आहेत म्हणजे ज्याच्यानी, आणि हे आशीर्वाद म्हणजे आपण काउंट नाही करू शकत. मी सांगतो की माझे नाहीत, रतन सरांचे, आणि त्या हिशोबानेच वी आर गोइंग फॉरवर्ड काइंड ऑफ थिंग. जेनेरिक आधारच्या बाबतीत पुढचा विचार काय करून ठेवला, म्हणजे आणखी आत्ताच इतकं केलेलं आहे, आणखी पुढे काय काय करायचं आहे? मी तर म्हणतो इथं फक्त स्टार्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो 140 करोड ऑफ इंडियन सिटीजन्स, तर आज तर मी म्हणेन मी फक्त 1% पोहोचलोय. अजून 99% बाकी आहे आणि आपल्याला करायच्यात गोष्टी. जनऔषधी दिनानिमित्त लोकांना काय आवाहन कराल या दिवशी तुम्ही? मी सांगेन की म्हणजे मेडिसिन्स आज आपले मुंबईमध्ये हाय क्लास एरियाजमध्ये जेवढे स्टोर्स आहेत तेवढे छोट्या छोट्या गावांमध्ये आज आपल्या स्टोर्सवरती लोक मर्सिडीज बीएमडब्ल्यूने येतात कारण की लोकांना नॉलेज झालंय. तर मला वाटतं नॉलेज लोकांनी घेतलं पाहिजे की आपण मॉलिक्यूल जेव्हा मेडिसिन्स घेतो तर मॉलिक्यूलच्या नावाने घेतलं पाहिजे, नॉट ऑन दी ब्रँड नेम. तर मला वाटते हा चेंज झाला पाहिजे आणि मी लोकांना आव्हान हेच करेन की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्रँडचं नाव न बघता कंपोजिशन बघून, कारण की आज डॉक्टर स्वतः प्रमोट करतायत. डॉक्टर आज आपल्याबरोबर म्हणजे आपल्या चेनमध्ये कमीत कमी 600 पेक्षा जास्ती डॉक्टरने आपली फ्रँचायझी घेतली. का घेतली? एमडी असतील, एमबीबीएस डॉक्टर असतील, कारण की त्यांना माहिती फ्युचर जनरिकच आहे. कारण की आपण एक्सपोर्ट तेच करतोय, मॅन्युफॅक्चर जेव्हा ऑर्डर घेतो ते जनरिक नावाने घेतो. तर मला वाटतं हेच आव्हान करेन की मॉलिक्यूलचं नाव बघून मेडिसिन्स घेतली पाहिजे सगळ्यांनी. धन्यवाद. तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. जनऔषधी दिवस म्हणून आजचा दिवस ओळखला जातो आणि याच दिवशी त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. लोकांनी माहिती घेऊनच औषधी खरेदी करावी. त्याचप्रमाणे ही जी जेनेरिक आधार यांच्याकडून जी औषधे मिळणारी आहेत ती कमी किमतीत यासाठीच असतात की लोकांना कुठेतरी त्यांचे पैसे वाचावेत, त्यांना कुठेतरी फायदा व्हावा आणि जे बाकी ठिकाणी बाहेर जो अवाढव्य खर्च होतो तो कुठेतरी टाळता यावा, यासाठीच यांचा खटाटोप जो आहे तो सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.